माझी लाडकी बहीण योजना जी आता चालू आहे त्याच्या काही नवीन सूचना आल्या आहेत. तर तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर थांबा, मी तुम्हाला काही नवीन आलेल्या सूचना सांगत आहे. त्या सूचना ऐकून मग फॉर्म भरा, नाही तर तुमचा फॉर्म पण स्वीकारला जाणार नाही आणि तुमचे जे 1500 रुपये येणार आहेत ते पण गेले म्हणून समजा. तर आता ना दररोज दररोज बघा तुम्ही गव्हर्नमेंट काही ना काही सूचनामध्ये बदल करत आहे. तर त्या सूचना कुठल्या आहेत आणि त्या कुठल्या सूचना कधी बदलल्या गेल्या आणि कुठल्या सूचना लागू होणार आहेत ते सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण ऍप्लिकेशन यूज करतोय त्यासाठी नारी शक्तीवाला. पण तुम्हाला ते माहिती आहे की काय होतंय, थोड्या वेळ चालतंय, थोड्या वेळ बंद पडतंय. तर त्याच्यावर एक तुम्हाला मी उपाय सांगतो. काय होतं, दिवसभर घरी लोक असतात, तर दिवसभर त्या ऍपचं यूज खूप होतो, मग त्यामुळे सर्व्हर डाऊन होतो. तर तुम्हाला एक काम करायचं आहे, एक तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या ते ऍप्लिकेशन ओपन करून फॉर्म भरा, नाहीतर संध्याकाळी थोड्या उशिरानं फॉर्म भरा. त्यावेळेस ट्रॅफिक नसणार आहे आणि ट्रॅफिक नसल्यामुळे तुमची माहिती लवकर भरली जाणार आहे आणि तुमचा फॉर्म पटकन सबमिट पण होणार आहे. तर आता आपण पाहूया कुठल्या नवीन सूचना ह्याच्यामध्ये ऍड झालेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील आणि तुमच्या चुका पण होणार नाहीत. हे बघा, काही त्याच्यामध्ये अटी आणि शर्तीमध्ये काही महत्वाचे बदल झालेले आहेत. तर ते महत्वाचे बदल कुठले आहेत ते मी तुम्हाला पहिलं सांगतो. एक एक बदल मी सांगत आहे, तर प्रत्येक बदल नीट लक्षात घ्या. नसेल तर स्क्रीनशॉट काढा आणि ते लक्षात घेऊन मग भरा. गडबड करू नका, नाहीतर तुमचे पैसे जातील. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकीची बहीण योजना आहे, याच्यामध्ये जे पात्रमध्ये जे अधिवास प्रमाणपत्र होतं म्हणजे रहिवासी दाखला, हे आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं पहिलं. पण आता ज्या लाभार्थी महिलांकडं हे प्रमाणपत्र उपलब्ध नाहीये, रहिवासी प्रमाणपत्र, तर त्यांना काय करायचं आहे, त्याऐवजी त्यांना 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, ते नसेल तर शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, या 4 कागदपत्रापैकी कोणतंही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार नाही. परत एकदा ऐका, जर तुमच्याकडे म्हणजे पहिलं कसं होतं, पहिल्या सूचनामध्ये तुमच्याकडे रहिवासी दाखला कंपल्सरी होता, तर आता काही महिलांकडे रहिवासी दाखला नाहीये, तर त्यांना काय करायचंय, 4 कागदपत्र द्यायचे, त्यापैकी कुठलं पण एक चालेल. रेशन कार्ड, नसेल तर मतदान कार्ड, नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला, हे त्याला पर्याय दिलेले आहेत. आता आपण बघू दुसरं काय. पहिलं काय होतं, 2,50,000 रुपये मध्ये उत्पन्नाचा दाखला ज्याच्याकडे उपलब्ध नसेल, तर पहिलं कसं कंपल्सरी होतं की तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला पाहिजेच, पण ज्याच्याकडे उपलब्धच नाहीये तर त्यांच्याकडे, जर ज्या कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे, तर त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची आता आवश्यकता नाही. परत एकदा ऐका, पहिलं कसं होतं, पहिल्यांदा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी केला होता त्यांनी, तर त्या ऍप्लिकेशन मध्ये पण चेंजेस झाले होते. तर तुम्हाला एक काम करायचं, ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन भरताय त्याच्या आधी तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचंय आणि तिथं काही अपडेट आलंय का बघायचंय, त्या ऍपचं नाव टाकून. जर अपडेट आलं असेल तर अपडेट करा, तुम्हाला नवीन अपडेट मिळून जाते. या अपडेटमध्ये तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. इथं तुम्हाला फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तरी ते उत्पन्नाचा दाखला म्हणून समजलं जाणार आहे. आता पुढचं जे महत्वाचं आहे की खूप जणांना याचा फायदा होणार आहे. पहिलं कसं होतं, तुम्हाला या योजनेतून अगर जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 5 एकरपेक्षा शेती कमी पाहिजे होती. तर या योजनेतून आता काय केलंय, नवीन सूचनानुसार त्यांनी 5 एकर शेतीची अट जी आहे ती वगळली आहे. आणि लाभार्थीचं जे महिलांचं वयोगट आहे, पहिलं जे होतं ते 21 ते 60 होतं. पहिलं जे होते ते 21 ते 60 होतं, त्यांनी आता ते वयाचं अट 21 ते 65 वर्ष एवढी करण्यात आली आहे. हे महत्वाचे 3 बदल. अजून महत्वाचे 5 बदल आहेत, ते तुम्हाला सांगत आहे. पटकन नीट लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा. फुकट आहे, सबस्क्राईब करायला काही लागत नाही. लाल बटन दिसते तिथं सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन आहे त्याच्यावर पण क्लिक करा. नवीन नवीन जे सूचना येतील ह्या योजनेअंतर्गत ते मी तुम्हाला लगेच कळवतो आहे. हे बघा, आता महत्वाची अट अशी होती, परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. पहिलं असं नव्हतं. तर त्यांनी आता काय केलंय, जर एखादी दुसऱ्या राज्यातली आहे, समजा आपली गुजराती आहे, गुजराती बायको कोणी केली तर तिला काय, आता इकडे महाराष्ट्रातली नव्हती ती, मग तिला नाही भेटणार होतं. पण आता त्यांनी काय केलं, जर तिच्या नवऱ्याचं जन्माचा दाखला असेल किंवा शाळेचा दाखला असेल तर तिचं ते एक प्रमाणपत्र ग्राह्य केलं जाणार आहे. पुढचं एक महत्वाचं आहे, पहिलं जी योजना होती ही अविवाहित मुलींसाठी नव्हती, मतलब अविवाहित महिलेसाठी नव्हती. आता त्यांनी काय केलंय, या योजनेमध्ये कुटुंबातील एक पात्र म्हणतोय मी,
पात्र अविवाहित महिलेला देखील लाभ देण्यात येणार आहे. इथं परत एकदा ऐका, जी तुमच्याकडे अविवाहित महिला आहे घरात, तर तिला पण या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता परत एकदा दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे, आता आपल्याकडे ऑनलाईन अर्ज आपण भरतोय, पण खूप काही असे आमचे मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत, त्यांना असं वाटतं की मी जर फॉर्म भरला तर मलाही 50 रुपये मिळतील का? तर असं काही नाही. महत्वाची बाब म्हणजे मोबाईल ऍपद्वारे या योजनेचा ऑनलाईन अर्ज तुम्ही करता, त्यासाठी अंगणवाडीमध्ये सेविकांना पैसे मिळणार आहेत. फक्त जे सेविका आहेत अंगणवाडी मधल्या त्यांना 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही माणसाला तुम्ही 50 रुपये देऊ नका, ना द्यायची गरज आहे. जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर अंगणवाडीत जा, ऑफलाईन फॉर्म भरा. तो ऑफलाईन फॉर्म ती अंगणवाडी सेविकाकडे द्या. ती अंगणवाडी सेविका तो फॉर्म ऑनलाईन स्वरूपात तुमचा भरून देईल. ही योजना फक्त ऑनलाईनच आहे. ऑफलाईन हा तुमच्यासाठी फक्त पर्याय आहे. तो फॉर्म ऑनलाईनच भरला जाणार आहे. पण जर तुम्हाला ऑनलाईन भरता येत नसेल, तुम्ही ऑफलाईन भरून द्या. तो जो फॉर्म आहे तो अंगणवाडी सेविका जी आहे ती ऑनलाईन भरून देईल. हे लक्षात आलं तुम्हाला? कुणालाही 50 रुपये एक्स्ट्रा द्यायची गरज नाही. पुढची जी निर्णय आहे, पुढची जी अट आहे ती एकदम तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता ज्याच्याकडे पिवळं किंवा केशरी कार्ड आहे त्यांना उत्पन्नाच्या पुराव्याची गरज लागणार नाही. सरकारचा जो निर्णय आहे त्याच्यामुळे आता ही सोप्याने एकदम सोपी पद्धत किंवा हे झालेली आहे. पुढची त्याच्या गोष्ट एक सांगतो तुम्हाला. तर ही तुमच्याकडे जर आता मी सांगितलं होतं त्यानुसार जर तुमच्याकडे हे काही डॉक्युमेंट्स नसतील तर हे डॉक्युमेंट्स पण तुम्ही काढून घेऊ शकता. त्यासाठी व्हिडिओ बघितला असेल तर परत एकदा, कळला नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा, परत एकदा सगळ्या अटी तुम्ही समजून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट करा आणि हो, आपल्या जवळच्या सगळ्या व्यक्तींना हा शेअर करा, कारण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. कारण खूप जणांनी फॉर्म भरले आहेत, काही चुकीचे भरत आहेत, काहींना माहीतच नाहीये कसं भरायचं. तर ह्या अटी तुम्हाला माहीत हव्यात, नवीन अटी आहेत. प्लीज सगळ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. तुम्हाला अशाच नवीन नवीन योजना आणि त्यांचे लवकरात लवकर अपडेट्स मी माझ्या चॅनलवर देत आहे. तर सगळ्यांना नमस्कार. जय महाराष्ट्र.